ही बघा कसली खरबी आली, काली एकदम आहे, लय मोठी आहे, मस्त आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण कुठं आलेलो आहोत? फिशिंगला. आपल्यावर आज बघा पाऱ्यात आहे, रॉड फिशिंग आहे, पण त्याचा साधा गल बनवलेला. कुठं आहे लोकेशन बघा, एअरपोर्टच्या थोडा बाजूला आहोत. चला आता फिशिंग करू. तर मित्रांनो, आपण ब्रिजवरून चाललो. लोकेशन कोणाला माहिती असेलच कुठं आलो. बघा, आज आपल्यावर पार्टनर कोण आहे? पारस. कसा वाटतं इतके लांब आपण फिशिंगला आलो? तर भेटेल ना खरबं काय भेटेल त्या? तर कसं वाटतं इतके लांब प्रवास आपण करून आलो? तर कुठं आलो सांगशील? एअरपोर्टच्या बाजूला बघा. चला, मस्त ब्रिजवरशी चाललो. ब्रिज पण लय भारी वाटते इथला. पहिल्यांदा या एरियामध्ये आम्ही आलो फिशिंगला. फिशिंगचा रॉड फिशिंग होता, पण त्याचा साधा गल बनवला बघा. तर चला, आता आपण खाडीन उतरलेलो आहोत. आता जाऊ करायला तिकडे थोडा, मग तिथून फिशिंग करणार आहोत. रॉड फिशिंग म्हणजे साधाच गल आहे त्याशी. बाजूलाच आहे एअरपोर्ट, नवी मुंबई दिबा पाटील एअरपोर्ट. त्याच्याच बाजूला आपण आज आलो. लई लांब आलो. आमचा गाव बघला तर कलमुसरे, चिरनेरच्या बाजूला. पण आलून कुठं बघा, वालच्या बाजूला, म्हणजे एअरपोर्टच्या बाजूला. खाडी मस्त आहे एकदम. इथं पहिल्यांदा आपण आलेलो आहो का. सुमित भाऊ आहेत उलव्याचं, त्याही कॉल केलेला, बोलतं या फिशिंगला, बोलतं या, मस्त खरबं लागतं. म्हणून तर लगेच प्लॅन केला ना आलो. हे बघा, सुमित भाऊ आहे तिथं गरवतान. इथं लागतान का भाऊ? लागतान बोलतं. चला बघूया किती भेटल्या ना आतापर्यंत त्यांना. इकडं सुमित भाऊ आहेत, गल टाकलेला आहे, बोलतं खरब्या लागतान. बघूया त्यांना किती गवल्यान. हे बघा, घोये न खरब्या मिक्स, म्हणजे लागतान. खरब्या पण मस्त साईजचे आहेत. हे बघा खरब कसलं आहेत बघा. कोलबीचा घास आहे, मला लावते, कांदा बिंदा लावलेला आहे. ही बघा कसली खरबी आली, काली एकदम आहे, लय मोठी आहे, मस्त आहे. जागरण कडक घोया आलाय बघा, कसला मोठा आहे, अरे कडक. तर आता जागा चेंज केलेली आहे. बघू या साईडला लागते का. या साईडला टाकली नाही बघ, आली पहिलीच. एकदम इंडिगोचा विमान केला. तिथं आपण रॉड फिशिंग म्हणजे तलावाल. बघलो म्हणजे जवळची चाललं विमाना फिशिंगला सोबत आहेत भाव. मस्त वाटते इथं. एअरपोर्ट पण जवळ आहे आणि फिशिंगला जाम मजा येते, कारण नुसत्या खरब्या येतात. बघा कसले आहे, एकदम सफेद. चला आता वेगळे बाजूला जाऊया, कारण झाली संध्याकाळ ना. त्यात आलो आपण लेट आलो. पल्ला पण लांब आहे, चिरनेर कलमुसऱ्यापासून लई लांब आहे. तरी पण आलो का फिशिंगची आवड. तो भाऊ आहे. भाऊ झाला जेव्हा तुम्हाला घ्या बघा, तर तुम्हाला घ्या. पण तरी पण आपण गरवणार आहोत. तर तितके लांबून आलो तर बोलतं जेवायला देते तुम्हाला.
त्याही सकाळी किती गवली? 40. सकाळी 40 म्हणजे त्याही ॲव्हरेज काढला खरब्यांचा. नुसत्या खरब्याला होय खरब्या जास्त बोलता आल्या. आता मना आल्या का ती 3 आल्या, कारण बघा संध्याकाळची वेळ आहे. वाजला आता 6:15 तरी पण आम्ही हाव अजून इथं जावाला जवळजवळ अर्धा तास लागेल. चला तिथं बघतून थोडासा काय भेटेल ते भेटेल, नंतर डायरेक्ट घरचा रस्ता. ये साईडला आलो कालोख होता तरी पण यावायला लागले नाही. बघा खरबी बघा मस्त साईजचे. पारच गेलेला पाणी आणायला आणि इकडं बघा मन्ना बघा किती आल्या पटकन. हे बघ ये घोये ना खरब्या आल्या या भाऊना अजून गरवतो ना मी. हे बघा कालोख झालाय आणि या साईडला आता जे काय भेटल ते भेटल. तर चला मंडळी, जेवाची मच्छी आपल्याला त्या दिलेली आहे. भाऊ ही मनासाठी आलेली 3 खरब्या काय 4 आणि घोई आलं. चाललो आता घरा. एअरपोर्ट पण जवळ आहे, रात्र होत चाललेली आहे. आता चाललो घरी. कशी वाटली व्हिडिओ खरब्यांची? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय मंडळी.